बाजीराव पांडुरंग बच्चाटे यांच्या घरी त्यांचा मुलगा ओंकार याचा सत्कार करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आमच्या सहपरिवारासहित. तर ओंकार हा मुंबई पोलीस या ठिकाणी भरती झालेला आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा, करणाऱ्याचा मुलगा, ज्याचा वडील पडेल ती कामं करून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न केला व या भैरेश्वर गावामध्ये चांगलं नाव आजपर्यंत त्याच्या गुणामुळं त्यानं कमवलं त्याच्या वडिलांना. तर त्याचं पान फेडण्यासाठी ओंकारनं अहोरात्र 4 वर्षे कष्ट केलं. पहिल्या याच्यामध्ये ओंकारनं आर्मीसाठी प्रयत्न केला आणि आर्मीमध्ये ओंकार यशस्वी झाला नाही, परंतु या मुलांना जिद्द सोडली नाही आणि तो महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झाला. तर मुंबई पोलीस मध्ये ओंकार भरती झालाय. या शेतकऱ्याच्या मुलाचं कौतुक करण्यासाठी आम्ही राजर्षी शाहू शिक्षण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तसा ओंकार आमच्या नात्यातला आहे. ओंकारला मी पुढे एक सांगतो, ओंकार, तुझ्या आई वडिलांनी केलेलं कष्ट मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्यांनी त्या काळामध्ये ज्यावेळी बाजीरावचं लग्न झालं, म्हणजे तुझ्या वडिलाचं लग्न झालं, त्यावेळी त्या घराची परिस्थिती आणि तुमची पाठीमागली परिस्थिती याचा विचार करत असताना तुझ्या आई वडिलांनी कष्ट केलं आणि या घराला घरपण आणलं. एक सुंदर घरामध्ये तुम्ही आहेसा, याचं सगळं श्रेय तुझ्या आई वडिलांना, आजोबांना जातं. तर बाळ, त्यांच्या हृदयाला, त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या एकंदरीत कोणत्याही गोष्टीला तुझ्यामुळे ठेच पोचू नये असं तू वागावंस अशी मी अपेक्षा करतो. मी अपेक्षेचं ओझं तुझ्यावरती ठेवत नाही, परंतु तुझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, अभिमानानं गर्वानं त्यांची छाती फुगली पाहिजे असं तू करशील अशी मी एक अपेक्षा करतो. आणि या महाराष्ट्राच्या मुंबई पोलीस मध्ये तू भरती झालेला आहेस बाळ, तर महाराष्ट्राचं काम चांगलं करावंस, रयतेचं काम चांगलं करावंस. एक शिवरायाचा मावळा म्हणून मी तुझ्याकडं पाहत आहे. तू भविष्य चांगलं उन्नत कर आणि भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर या पोस्टवर तू किती दिवस राहायचं असते बघ. उत्तरोत्तर प्रगती कर आणि एक 3 स्टार 2 स्टार तुझ्या खांद्यावरती लागू द्या अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो आणि तुला आज तुझ्या भरतीसाठी शुभेच्छा देतो. जय